कदाचित मी म्हटलं नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल, नवीन राज्यघटना तयार केला जाईल. मी जे म्हणतोय त्याला हे जोडून घ्या की नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी, की नवीन राज्यघटना. उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतात. देश हा इराणच्या दिशेने चालला. इराणमध्ये आयतुल्ला खोमेनीने ज्या पद्धतीनं राज्य केलं तशी खोमेनीशाही भारतामध्ये आणून हा देश 500 वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशाला जी प्रगती पथावर आपण नेलं होतं 70 वर्षामध्ये, पण मोदी, शहा आणि त्यांचे लोक देशाला 500 वर्षा जुन्या अशा अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत. लोकांना जर मान्य असेल तर त्यांनी ते स्वीकारावं. आम्ही प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे? देश वाचवण्याची जबाबदारी, लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे, खास करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय, त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे. आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्यघटनेचा आदर आणि संरक्षण करायचं आहे. ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहांच्या राज्यात सुरू आहे, या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल, लोकशाही नष्ट होईल, संविधान तुडवलं जाईल, बदललं जाईल, ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते, वंचितच्या कार्यकर्त्यांना वाटते, ते आम्हालाही वाटते. त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे, ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं, ही त्यांची भूमिका आहे. जर कोणाला असं वाटत असेल की या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचं, त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे, जसे बाळासाहेब आंबेडकर व्यक्त. बघा, काल ते वक्तव्य करत असताना त्यांच्या समोरची त्यांना भ्रष्टाचारासंदर्भात जे क्लीन चिटचा कागद मिळाला तो आला असेल, त्याच्यामुळे ते गांगरले असतील. एक लक्षात घ्या, हा सगळा सुनावणीचा फार्स आहे. राहुल नार्वेकरांच्या समोरची सुनावणी, बरं का, हा शांतता फार्स सुरू आहे असं एक नाटक आहे. शिवसेनेने त्याचा अनुभव घेतलेला आहे. आता तो राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. शरद पवार स्वतः हयात आहे तो, तरीही राष्ट्रवादी कोणाचे हा प्रश्न जर राहुल नार्वेकर त्यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न करताच निकाल द्यावा आणि जे नवीन राज्यघटना लिहायला घेतलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली, ते लिहिण्यासाठी त्यांनी एखाद्या परदेशात लंडनला वगैरे जाऊन बसावं. चला, अरे बाबा हे घ्या, हे मी कुठेतरी घेऊन झाले.